यंदा दसऱ्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार की एकनाथ शिंदेंचा असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान उपलब्ध व्हावं यासाठी आधी अर्ज केलाय। त्यामुळे अर्जाची चतुराई फळणार की पुन्हा टांगती तलवार यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवाजी पार्कातील दसरा मेळावा आणि शिवसेना असं एक खास समीकरण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे। मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रत्येक दसरा मेळाव्याच्या अगोदर या दोनही शिवसेनांमध्ये संघर्ष निर्माण होतो। गेली 2 वर्ष झालेला हा संघर्ष यावर्षी कदाचित होणार नाही असे संकेत मिळतात। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चतुराई दाखवत 3 महिने अगोदरच शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्याला मिळावं यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केलाय। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अजूनही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावा यासाठी अर्ज आलेला नाही। मात्र अजूनपर्यंत महानगरपालिकेने या अर्जावर कोणताच निर्णय घेतलेला पाहायला मिळत नाहीये। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडली। त्यानंतर प्रत्येक दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कमध्ये कुणाचा मेळावा होणार यावरून स्पर्धा रंगल्याचंही पाहायला मिळालं। 2022 साली हा विषय न्यायालयात गेला। न्यायालयाने ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिला। 2023 साली दोनही शिवसेनांनी पहिल्यांदा अर्ज केल्याचा दावा केला। मात्र शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला तो ठाकरेंच्या शिवसेनेचाच। यावर्षी मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी अर्ज केला नसल्याची माहिती मिळतेय। यावरून कदाचित यावर्षी संघर्ष टाळला जाण्याची शक्यता आहे। यावेळचा जो दसरा मेळावा आहे तो मागच्या वेळेसारखाच आमचा होईल, कारण आम्हाला जागा जास्त लागते। शिवसेना आहे आम्ही, आम्हाला जे ग्राउंड लागतं ते शिवाजी पार्क सारखं छोटं ग्राउंड, जे अर्ध ग्राउंड स्टेज मध्ये जातं आणि फक्त अर्ध्या ग्राउंडवर कुठेतरी छोटाफार खुर्च्या असतात, तसं ग्राउंड न लागता आम्हाला मोठं ग्राउंड, मोठी संख्या, म्हणून आम्ही बीकेसीचा विचार करतो। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर यावर्षी सुद्धा शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असे 2 दसरा मेळावे होतील। एका शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात झाला तर दुसऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीत होण्याची शक्यता आहे। दोन्हीकडे गर्दीची स्पर्धा आणि निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा पाहायला मिळतील इतकं मात्र नक्की। मुंबईसह राज्यातला मतदार नेमकं कुणाचा सोनं लुटणार हे सुद्धा पाहावं लागेल। शिल्पा नरवडेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।